मित्रांनो, महाराष्ट्राच्या या आजीला लंडन मध्ये ओळखलं जातं आजीबाईच्या नावाने. याच आजीबाईंनी लंडन मध्ये पहिलं हिंदू मंदिर बांधलं आणि त्याशिवाय त्यांनी लंडन मध्ये करोडो रुपयाचा बिझनेस उभा केला. ही गोष्ट आहे 1950च्या दशकाची. या आजीबाईंची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. पदरी 5 मुली होत्या आणि वरून त्या विधवा देखील होत्या. अशा या संघर्षमय जीवन जगणाऱ्या राधाबाई वनारसे ह्या यवतमाळच्या रस्त्यावर भाजीपाला विकण्याचं काम करायचे. अचानक एके दिवशी लंडनहून एक व्यक्ती येतो आणि त्यांच्याशी लग्न करून त्या लंडन मध्ये सेटल होतात. परंतु भाग्याला काही वेगळंच मान्य होतं. काही वर्षानंतर त्यांच्या दुसऱ्या पतीचं सुद्धा निधन होतं. मग त्यांच्या सावत्र मुलांनी त्यांना घराबाहेर काढून दिलं. त्यांच्याकडे एकही रुपया नव्हता. त्याच लंडन शहरामध्ये एक ज्यू कम्युनिटीच्या माणसानं त्या आजींना आश्रय दिला. त्याच्या घरी धुणं भांडीचं काम करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला. त्यांचा व्यवसाय होता आजीबाईंची खानावळ. परदेशातून जे मुलं शिकण्यासाठी लंडनला यायचे त्यांच्यासाठी खानावळ उघडण्यात आली होती. मग त्यांचा बिझनेस वाढतच गेला. असं करता करता त्यांनी कॉट बेसिसवर एक हॉस्टेल उघडली आणि त्या ठिकाणी लोक राहायला लागले आणि खाणं पिणं करत होते. जोही भारतीय त्या ठिकाणी जायचा, प्रत्येक व्यक्ती तिथं खाण्यासाठी जायचा. इवन पु ल देशपांडे, इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे मोठे मोठे दिग्गज त्या ठिकाणी राहायचे आणि जेवण करायचे. अशा प्रकारे साध्या राहणीमानाचे मराठी मोडी या आजीने लंडन मध्ये करोडो रुपयाचा बिझनेस उभा केला आणि एकही वर्ग न शिकलेल्या या आजींनी दाखवून दिले की जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काहीही करता येतं. ज्यावेळेस या आजींचं निधन झालं त्यावेळेस कळालं की त्यांच्या नावावर लंडन मध्ये 5 फ्लॅट होते. मित्रांनो, तुम्हाला या आजीबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.